हाय फ्रेंड्स, रानभाजी सिरीजमध्ये आज आपण 5वी भाजी पाहणार आहोत. कुरडीची भाजी, जी की कोकणामध्ये रानामध्ये उगवते. तिला उगवली जात नाही, आपोआप ती उगवून येते. तिला सिल्वर कॉम्ब असेही म्हणतात इंग्रजीमध्ये. खूप छान आणि टेस्टी, वातावर पित्तावर, परत तुमचे जे शुगर आहे त्यावर पण ती खूप गुणकारी भाजी आहे. तुम्हाला जर मिळाली तर अवश्य बनवून बघा. अशा प्रकारे मी बघा निवडून घेतली आहे, त्याची पानंच घेतली आहे बघा. आणि मी ही चिरून घेणार आहे. खूप स्वादिष्ट अशी लागते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि आपल्याला खूप फायदेशीर गुणकारी अशी ही रानभाजी आहे बघा मैत्रिणींनो. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व भाजी धुवून व्यवस्थित चिरून घेतली. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केलं, भरपूर असे जिरे टाकले आहेत. जिऱ्याने खूप छान असा पालेभाजीला स्वाद येतो. त्यानंतर आपण कांदा त्यामध्ये घालणार आहोत. छान असा बारीक चिरून घेतला आहे बघा, एक मोठा कांदा. मी तो सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. कांदा छान परतून झाला तो आपण साईडला घेतला. त्यानंतर आपण भरपूर असं लसूण चिरून घेतला आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून पण वापरू शकता. त्यानंतर आपण तो छान परतून घ्यायचा आहे. आणि आपण हिरवी मिरची इथे चिरून घातली आहे घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्टचा वापर केला तरी पण चालेल. पण म्हणलं आज जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी. मी माझ्या पद्धतीने बनवली आहे मैत्रिणींनो. एवढी सुंदर लागत होती की नाही भाजी ही. खरंच एकदा अवश्य माझ्या पद्धतीने बनवून बघा. अगदी स्वादिष्ट आणि आपल्या हेल्थसाठी तर खूप छान आहे. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य आठवड्यातून एकदा तरी मिळाली तर बनवून खा. आणि शुगरला पण खूप चांगली आहे ही भाजी. आपण छान असा कांदा, लसूण आणि हिरवी मिरची छान अशी परतून घेतली आहे बघा. खूप छान असा त्याचा स्वाद पण लागतो भाजीचा. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. हळदीने छान असा रंग येतो आणि हळद आपल्या स्वास्थ्यासाठी खूप छान अशी गुणकारी आहे. हळद पण तिचा कच्चेपणा आपण जाईपर्यंत आपण भाजून घेतली बघा. त्यानंतर मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो त्यामध्ये घातला आहे. टॉमॅटोने भाजीला आपल्या खूप छान असा स्वाद येतो बघा. अवश्य अशा प्रकारे बनवा मैत्रिणींनो. आणि कांदा पण टॉमॅटो आपण छान असा मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. एकदम चवीला भन्नाट अशी कुरडूची भाजी, रानभाजी आपण बनवत आहोत मैत्रिणींनो. त्यानंतर आपण जी भाजी निवडून चिरून घेतली होती धुवून, ती आपण त्यामध्ये टाकत आहोत. आणि छान सुरुवातीला आपण निम्मी भाजी टाकणार आहोत, कारण सर्व भाजी दिसताना जास्त दिसते. मग ती जास्त तुम्ही जर घातली तर हलवायला प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण निम्मी घातली आहे. आणि ती आपण परतून जेव्हा ती कमी होईल तेव्हा राहिलेली भाजी आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. अगदी आपल्या स्वास्थ्यासाठी तर खूप छान अशी ही कुरडूची भाजी अवश्य मैत्रिणींनो बनवून बघा आणि अवश्य खावा ज्यांना मिळाली त्यांना. आमच्याकडे तर खरं मिळत नाहीत ह्या रानभाज्या, पण मी मुंबईला गेली होती तेव्हा तिकडनं घेऊन आली. त्यानंतर आपण राहिलेली भाजी आहे ती त्यामध्ये घालून घेतली बघा. आणि छान अशी आपण त्यामध्ये मुगाची डाळ वापरणार आहोत. मुगाच्या डाळीने खूप छान असा स्वाद येतो आणि खायला आपल्याला हेल्थसाठी पण मुगाची डाळ खूप पौष्टिक असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात मुगाच्या डाळीमध्ये. तुम्हाला जी आवडते त्या डाळीचा तुम्ही येथे वापर केला तरीही चालेल. पण तुम्ही जर हरभऱ्याची डाळ घातली तर तुम्हाला अगोदर भिजवावी लागेल आणि मगच ती घालावी लागेल, कारण हरभऱ्याच्या डाळीला शिजायला वेळ लागतो. मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आहे ती पटकन शिजते. तुरीच्या डाळीचा पण येथे तुम्ही वापर करू शकता. आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे बघा. आणि छान अशी आपण ती परतून घेणार आहोत. अशी अप्रतिम अशी रानभाजी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे बघा. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय
ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल आणि माझा व्हिडिओ आपण कुठून कुठून पाहता ते पण मला कळेल. अशा प्रकारे आपण छान अशी परतून घेतली आहे बघा मीठ घालून. चवीला तर खूप छान लागते भाजी, फक्त ही भाजी जास्त प्रमाणात खायची नसते, त्यामुळे ती त्रासदायक होते. अशा प्रकारे आपली रानभाजी, कुरडूची भाजी तयार झाली आहे. रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, शेअर करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग छानशा अशा रेसिपीमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.